मित्रांनो, भवसागरातून पार होण्यासाठी भक्तीचा मार्ग धरावा असे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात सांगितले आहे. आजचा अभंग आहे, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची ये खोळे, दगड आला पोटाशी. मनुष्य देहा ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध. करुणी प्रबोध संत पार उतरले, नाव चंद्रभागे तिरी. उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरुनिया करी. उभा उभी पालवी, तुका म्हणे फुकासाठी. पायी घातली या मिठी, होतो उठा उठी लवकरीच उतार. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची या खोळे, दगड आला पोटाशी. माया मोहाने भ्रमिष्ट झालेल्या जीवा, आता तरी डोळे उघड. मातेच्या उदरातून जन्मलेला तू फक्त दगड आहेस. मनुष्य देहा ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध. करुणी प्रबोध संत पार उतरले. हा मनुष्य देह तुला मिळाला आहे, त्याचे तू सार्थक करून घे. संतांनी जसा भक्तिमार्ग धरला आणि भवसागरातून ते तरले, तसा तू भक्तिमार्ग धरून नरदेहाचे सार्थक करून घे. नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी. कट धरुनिया करी, उभा उभी पालवी. हा भवसागर तरून जाणारी नाव चंद्रभागेच्या तिरी, पुंडलिकाच्या द्वारी कमरेवर हात ठेवून उभी आहे. उभ्या उभ्या ती सर्वांना बोलविते आहे. तुका म्हणे फुकासाठी, पायी घातली या मिठी. होतो उठा उठी लवकरीच उतार. तुकोबा म्हणतात, या नावेला कुठलाही मोल द्यावा लागत नाही. अनन्य भावाने त्याला शरण जाणे हा एकच उपाय या भवसागरातून पार होण्यासाठी उरला आहे. जय हरी विठ्ठल.